morning, all my dear students. My dear students, please listen carefully. Big English sentence trick. What is, sir? What is big English sentence trick? When Marathi sentence translate to English. Big sentence. बघा मित्रांनो, या ठिकाणी एवढं मोठं वाक्य लिहिलं. बिकॉज काय वाक्य लिहिलंय? मी आईसाठी औषधी आणण्यासाठी आज वडिलांसोबत बाजारात जात होतो. बा मित्रांनो, जर तुम्हाला पण वाटतं ना की आम्हाला इंग्रजीचे मोठमोठाले वाक्य इंग्रजी मराठी भाषेतले इंग्रजीमध्ये भाषांतर करायचे असतील तर तुम्ही हे ट्रिक वापरा आणि आमच्या समूहामध्ये सामील व्हा. प्लीज जॉईन आवर ग्रुप. सर, हु इज सब्जेक्ट इन दिस सेंटेन्स? मित्रांनो, एक ट्रिक वापरा. यामध्ये फक्त एक सब्जेक्ट ओळखा बरं. सब्जेक्ट, हु इज सब्जेक्ट? आय. आय म्हणजे मी. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला एक सांगतो, हे बघा की पहिल्यांदा या सब्जेक्ट प्लस लास्ट म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे उतरत्या क्रमाने असं खाली यायचं आहे. म्हणजे शेवटी काय आता नंबर द्यावा. शब्दाला असे नंबर द्या. इथून असं पहा 1 2 3 4 5 6 7 उलट क्रमाने नंबर द्या. म्हणजे लिहिताना कसं लिहायचं आपल्या पहा इंग्रजीमध्ये उलट लिहायचं पहा. 9 म्हणजे इथून नंबर गेला पण 1 इथून हे सब्जेक्ट झाला 1 2 3 4 5 6 7 8 9. मग आपण काय करायचं 9 झाल्यावर 8 घ्या म्हणजे शेवट चालू नाही 9 8 7 6 5 4 3 2 1. It is not mobile number, sir. It is a sequence of words in this sentence. मित्रांनो, या वाक्यामध्ये आपण सुरुवातीला सब्जेक्ट कोणता आहे हे लक्षात ठेवल्यानंतर पहा इथं वाक्य तयार कसं होतंय. सब्जेक्ट झाला आय, देन गो टू लास्ट. कुठे जायचंय? एकदम शेवटी जायचंय. म्हणजे काय आता या ठिकाणी मित्रांनो होतो, होतोला काय वाच का वेर? होते असं तर वेर येईल आणि होतो म्हणजे काय? आय वाज. नेक्स्ट जात. जातला काय होईल? गो. नो जात म्हणजे ही क्रिया मित्रांनो चालू आहे आणि या वाक्याचा काळ कोणता येईल? पास्ट कंटिन्यू टेन्स म्हणजे चालू होत का. मग इथं मित्रांनो जेव्हा आपण या वाक्याचं स्ट्रक्चर बघतो त्यावेळेस आपल्याला सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस काय येईल? गोईंग का गोईंग? काय बघा सांग. गोईंग. हे झालं. नंतर कुठे? फेर. बाजारात म्हणजे कुठं? टू द मार्केट. गोईंग टू द मार्केट. नंतर वडिलांसोबत विथ फादर. सोबत म्हणजे विथ फादर. कधी? आज. नंतर औषध आणण्यासाठी. आता पहा टुडे झालं काय बघा. टुडे गेट मेडिसिन. गेट मेडिसिन. कोणासाठी? कोणासाठी आणलं आपण औषध मला सांग बरं. फॉर माय मदर म्हणजे माझ्या आईसाठी. फॉर माय मदर. फॉर माय मदर. हाऊ मेनी बिग सेंटेन्स सर? विद्यार्थी मित्रांनो, कितीही मोठं वाक्य आलं तरी घाबरून जायचं नाही. त्या वाक्यामध्ये आपल्याला त्या वाक्याचं स्ट्रक्चर अगोदर माहित पाहिजे. हे स्ट्रक्चर घेत असताना काही वेळेस पहा एखाद्या वेळेस प्रश्नार्थी चिन्ह असते ना तेव्हा आपल्याला वर्ब घ्यावं लागते सुरुवात आहे का नाही. पण इथं नाही, साधं वाक्य ना म्हणजे भूतकाळातलं वाक्य आहे. मग या ठिकाणी आपल्याला सब्जेक्ट घ्यायचे नंतर बाकी तुम्ही आपोआप येतं. मग शेवटून पाठीमागे घ्यायचं हे लक्षात ठेवा. मग इथं हब येणारच ना.
पुढचं एक वाक्य सांग मला. मी आज सकाळी स्वयंपाकघरात आईला मदत केली नाही. पहा, मी आज सांग मी आज सकाळी स्वयंपाकघरात आईला मदत केली नाही. आता पहिलं वाक्य होतं सर होकारार्थी वाक्य होतं, बरोबर आहे. हे आहे नकारार्थी वाक्य. मग नकारार्थी वाक्य जरी असलं तरी मित्रांनो आपल्याला फक्त एकच लक्षात ठेवायचे की आपल्याला नॉट घ्यायचं त्या ठिकाणी, ठीक आहे. नॉट घेत असताना कसं घेणार सर, आता बघायचं की जेव्हा आपण सब्जेक्ट लिहितो सुरुवातीला आय घ्या, आय नंतर काय केली नाही, डू नॉट किंवा डिडंट. काय केली नाही म्हणजे डीड होईल ना, डू नॉट नाही, डिडंट, डिडंट ही आहे हो. केली नाही, आय डिडंट काय बघा हेल्प. आता पहा काय हे झालं, डिडंट केली नाही, नंतर मदतसाठी काय मुलांनो हेल्प. कुणाला मदत केली नाही सांगा बरं, आईला. म्हणजे काय माय मदर, माझी आई ना, म्हणून काय लिहिणार आपण माय मदर. कुठे केलंय मदत, कुठे केलंय मला सांग, स्वयंपाकघरात. म्हणजे काय म्हणणार त्याला, फक्त किचन लिहायचं का नाही, तर इन आहे ना, इन द किचन लिहा, इन द किचन. कधी, आज सकाळी. म्हणजे आजला आपण काय बोला, टुडे मॉर्निंग, टुडे किंवा धिस मॉर्निंग, हे असं असं घ्या, धिस मॉर्निंग, इन द किचन धिस मॉर्निंग. म्हणजे या सकाळी किंवा आज सकाळी मी आईला स्वयंपाकघरात मदत केली नाही. विद्यार्थी मित्रांनो कितीही मोठं वाक्य होते. आता कालच मला एक विद्यार्थ्यानं फोन आला होता, ते म्हणजे सर मोठे मोठे वाक्य आले की आम्ही घाबरून चलतो. रामा कम हिअर, सोपं वाक्य. ओपन युअर बुक्स, सोपं वाक्य. पण असं मोठं वाक्य आले की घाबरून चल. विद्यार्थी मित्रांनो घाबरून जायचं नाही. मी जे पण आपल्याला त्या ठिकाणी वाक्याचे जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरवरती माझा एक व्हिडिओ बघा. म्हणजे टेन्स मधला, कोणत्या काळामधलं, वर्तमान काळ असो, भूतकाळ असो, भविष्यकाळ असो, चालू असो, पूर्ण असो, चालू पूर्ण असो, ऐका आपल्याला प्रत्येकाचे 4-4 प्रकार माहिती आहेत. मग त्या प्रत्येकाचं वाक्य आपल्याला स्ट्रक्चर आपल्याला अगोदर माहित असलं पाहिजे, आणि तेव्हाच आपलं वाक्य बरोबर येणार. नाही कसं होईल, मागं पुढे केलं तर जमणार नाही. आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या मित्रांना शेअर करायचा आहे. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.